तर हाय हॅलो आणि नमस्कार. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की आमचं गाव हे माळशिरसपासून 3 ते 4 किलोमीटर अलीकडं आहे आणि तिकडं रस्ता एकदम खराब आहे. म्हणजे वस्तीवर असल्यामुळं ना रस्ता खराब आहे एकदम. तर तुम्ही बघू शकता नुसते दगडं आणि दगडच दिसतात तुम्हाला पुढं बघा रस्त्याच्या. एकदम हळू म्हणजे लय हळू जावं लागतं, नाहीतर खड्डा दगड आणि खड्डा एवढंच असतंय का, बाकी सगळं काही नाही. तर हे बघा अशा पद्धतीनं डाळिंबीची शेती आमच्या इकडे जास्त प्रमाणात असते. तर तुम्ही बघू शकता मोठी पण तितकीच रोपांची लागवड असते. आणि त्याच्यानंतर हे कॅनलची पट्टी दिसते ना, तर ह्या पट्टीनं आम्हाला आमच्या घराकडे जावं लागतं. म्हणजे रानात वस्ती असल्यामुळं कॅनलच्या पट्टीनं जावं लागतं आम्हाला. अजून काही रस्ता झालेला नाही एवढा, म्हणजे पक्का रस्ता नाही, सगळा कच्चाचा रस्ता आहे. आता होणार आहे, काम चालू होतं. आम्ही ज्यावेळेस गेलो ना तेव्हा तर काम चालू होतं. होईल पुढच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही घरी जाईल ना आमच्या म्हणजे माझ्या सासरी, तेव्हा थोडासा तरी पक्का रस्ता आम्हाला बघायला मिळेल. तर हे बघा ही अशी कॅनलची पटरी आहे मस्तपैकी. म्हणजे कॅनलच्या पट्टीच्या बाजूनं घराकडे जावं लागतं. खूप छान वाटतं गावाकडे गेल्यावर ना. तर हे बघा ही आहे आमची डाळिंबीची बाग, जे की आता धरली नाही अजून, आता धरायची आहे थोड्या दिवसांनी. म्हणजे महिना 1.5 महिना धरतील त्यांच्या, म्हणजे जर त्या वेळेनुसार ते धरतात व्यवस्थितपणे. तर खूप लांबपर्यंत बघाल, जिथंपर्यंत तुमची नजर जाते ना तिथंपर्यंत फक्त आणि फक्त डाळिंबीचीच झाडं तुम्हाला दिसतील. तर आम्ही डाळिंबीच्या झाडातनं पलीकडं रस्ता काढत काढत लास्टच्या बांधावर गेलो आणि आम्हाला थोडेसे नारळ काढायचे होते ना, म्हणून कारभाऱ्यांना नारळ काढायला लावले. कारभारी किती वेळ नारळ काढत होते तुम्ही बघू शकता. नारळ काही पडत नव्हते. नारळ भरपूर होते पण पडतच नव्हते, काय करायचं. तर हे बघा हे अशी नारळाची झाडं आहेत बऱ्यापैकी आहेत, 7-8 नारळाची झाडं आहेत आणि छान असे नारळसुद्धा आहेत त्याला. तर मी ह्यांना सांगत होते तुम्ही नारळाची झाडं ही नारळ पाडा, मी तोपर्यंत तुमचा व्हिडिओ शूट करते. तर ते लाजत होते व्हिडिओ काढताना, त्यांना काही जास्त एवढं आवडत नाही. आणि ह्या नेट चॅटमध्ये आहे ना ते काकडीची बाग आहे, म्हणजे काकडीचा माळा आहे तो. तुम्हाला मी नंतर काकडी वगैरे तोडताना दाखवेल ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुमच्याकडे काय काय पिकतं मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो.